माझ्यापेक्षा केसाची काळजी नसते. अजून एक जण कॅन्सल झाला का? आता आशीर्वाद ठेव ग बाई. नको नको खाली जाईल. हॉटेलमध्ये न जेवता घरनं आणलेला डबा जेवतोय. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन खराब ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत करतो मी. आता तसं काय बोलत नाही तुम्हाला, म्हणजे सगळ्या गाडीवरती सांगतो विषय काय. आपण निघालोय उत्तराखंडच्या ट्रिपला आणि सगळी स्टोरी वगैरे सगळं बघितलं असेल. चला आता जास्त काय बोलत नाही मी, आपले 15 दिवस भरपूर आहे बोलायला. शॅम्पू कर आणि जरा सुकून ये का, तर सर्दी बिर्दी होईल. जायच्या आधीची काळजी इथनंच. हा मग माझ्यापेक्षा केसाची काळजी नसते. केस सुंदर आहेत रे. आणि सगळ्यांना फोन बिन करत जाईल. आजी तुला यायचं का? अशा प्रकारे आपल्या आरतीचं दर्शन घेतलं आपण आणि आता निघू. मोर्या. भरपूर दिवसांनी आपला मोठा व्लॉग चालू झालाय. सगळा सेटअप घेऊन आपण आता निघाला डायरेक्ट उत्तराखंडच्या राईडसाठी. आज जाऊन येतो बरं. आता चाललंय उत्तराखंडला. लक्ष ठेव, सुखरूप दे आम्हाला, तुझा आशीर्वाद राहू दे. चला येतो. वगैरे थांबा 2 मिनिटं. आपली गँग येऊन थांबली थोडे तिथं. म्हणजे किरण ए भाऊ अशा प्रकारे दोघं येऊन थांबले. वा अरे भाऊ काय सांगू तुला, लय गडबड माग माझं. अजून कोण आहे? ठीकच आहे आपण. बाकी दोघं 2 तर कॅन्सल झाले. अजून एक होतं ना? होय हो, अजून एक जण कॅन्सल झाला का? मग आपण तिघच उरले का आता? वाव, आता निघू आपण. वा, वातावरण पण मस्त क्वालिटी झाले ना. या वातावरणात गाडी चालवायची मजाच वेगळी. आणि आता बरोबर आपण भोसरीमध्ये आलोय. दिदी माझी बहीण आहे ना, इथं भोसरीमध्ये राहते. तिला सारखंच मला म्हणती घरी सोड घरी सोड. तिच्या बाहेर आली की बघ, तुला आता मी सोडलं असं सकाळ सकाळ घरी तू आली असे तर, पण तू काय आली नाही. त्यामुळं बाय बाय. सकाळी आपण महाराजांचं दर्शन घेतलं. आता शंभू महाराजांचं दर्शन घ्या. राजे जाऊन येतो आम्ही. आमच्यावर तुमचा आशीर्वाद नेहमी असू द्या. ते मस्त दिसतंय बघा ना. तर बघा सूर्योदय पण झालाय मस्तपैकी. आणि आता कंटिन्यू आपल्याला हाच हायवे. आणि आता वाजतात बरोबर आहे बघा 6:15 झालेत. आणि सकाळ सकाळमुळे कसं एकदम असं निवांत, गर्दी नाही काय नाही, असं एकदम चिल मध्ये असतं वातावरण. त्यामुळे आपलं अंतर लवकर लवकर कटल. 80 ते 90च्या दरम्यान आपण स्पीड क्रूज ठेवणार आहे आणि जाऊ. आणि पाम रेस्टॉरंट मस्तपैकी कामाला आलंय मला. काय नाद रोड दिसतोय. मला थोडस व्हर्टिकल शूट घ्यायचं होतं. मी अशी मुंडीवरती आडवी करून शूट करतोय. कारण 360 माझ्याकडे, 360 किरणदाकडे. आयुष्य बघा आपलं नॉन स्टॉप आता 144 किलोमीटर झालेले. मस्त दगडातनं रोड काढला ना. इकडे ह्या रोडला बारका पाराला हल्ला वाटतं गाडी. बेकार धुतल्याकडे होतं. ती गाडी आहे ना अशी येली आणि इकडं पडलेली. कसा ठोकला असेल माहिती का, उलटी पलटेली काय माहिती. अशा प्रकारे बरोबर 156 किलोमीटर झालेत. बरोबर 7:15 झाले. आमचा पहिला ब्रेक आहे. बघा तिन्ही गाड्या तिकडे कशा उभ्या आहेत मस्तपैकी. हे मी बघितलं का, स्टिकर बघितलं माझं. रात्री पण रात्री सकाळी गेलं. आता
ब्रेक घेऊ आणि पुढे डायरेक्ट पुढचा ब्रेक किती वाजता 1:30 वाजता ते आधीमध्ये ब्रेक होईल पण मोठा ब्रेक आमचा 1:30 वाजता असणार आहे. 8:15 झालेत. आपला ब्रेक झाला आणि आपण आता इथून निघालेलो आहे. काय मस्त रोड आहे गावामधनं, एकदम सुंदर सुंदर. बघा ना झाडं बिडं मस्त पैकी. हा निलगिरीची झाडं आहेत सगळी आणि वरचं वातावरण ना भाऊ नादच नाही. असं वातावरण जर दिवसभर राहिलं ना, आई शपथ लय लांब जाऊ आरामात. ऊन ऊन जरा ना ऊन डोक्यावरती मग पळापळ होणार आहे. तर उन्हाचं कसं दगदग होती, झोप येते. अजून तरी आम्ही एकदम ओके. 223 किलोमीटर झाले. कसलं भारी आहे. राव इथं फोटो काढत होता महाराज पुढे गेले. अरे सगळीच पुढे गेली, मला फोटो काढत होता राव. पण कसलं भारी दिसतंय क्वालिटी. तुम्हाला 360 मधले शॉट मला नाही वाटत आज बघायला भेटतील, कारण विषय काय आहे, त्याची अख्खी स्टोरेज भरलेली आहे. त्याला मला डिलीट करावं लागणार आहे सगळं. बघायला लागेल काय विषय. तर वातावरण एवढं क्वालिटी आहे, एवढं क्वालिटी आहे ना. हो काय रे केवढी लाईन सीएनजी ला. बघा पुढचा डोंगर आहे ना, चांदवडचा डोंगर, चांदवडचा. ट्रॅफिक जाम रोड बंद असल्यामुळे ट्रॅफिक जाम झालेला आहे. अशा प्रकारे देवीला खास पाया पडू. रेणुका माता आशीर्वाद ठेव ग बाई. हा बघा कसं डेंजर. थांबा दाखवत त्यांनी काय केलंय बघा. त्यांनी पाय बघा कसं ठेवले पाय. त्याने त्याच्या फॉग लॅम्प वरती पाय ठेवलेत आणि न्यूज बघतो तिकडं. हा बघा अरे कसला खूप केलं. हा डॉट आहे ना, डॉट 299 ला रिझर्व लागले. म्हणजे 10 लिटर पेट्रोल संपलंय आपलं. 30 ते ऍव्हरेज दिले म्हणायचं गाडीने आपल्याला. सोडा. बरोबर 11 वाजून 11 मिनिटं झाले आणि मी 1100चं पेट्रोल भरले. तुमच्या सगळ्यांची इच्छा पूर्ण हो असं लोक म्हणतात. बाबा 11 इच्छा पूर्ण होते का नाही आपल्याला काय माहित नाही. चांगला हळूहळू गेला सांगतो मी. आणि किरण दादा अशा प्रकारे थोडासा मागं राहिला. त्याला वाटलं आम्ही माग आहे आणि आम्हाला वाटलं तो पुढे आहे. तर दोघांच्याकडे पण उलट आलं. तोच मागे राहिला आणि आम्ही पुढे आलो निघून. तर तो येतोपर्यंत जरा हळू गाडी घेतो. अरे या रोडला थांबायला सावली पण नाहीये. असला ओसर रोड आहे ना. आणि किरण दादा मला लोकेशन पाठवायचंय, अजून सापडलं ना आम्हाला. संतोष भाऊ पुढे गेले. हा येतोय थोडंच माग आहे. तो माग आहे. हा असं जाता नाही ना, भरपूर लोकांनी असं हात केला, भारी वाटतं. जसं एक स्वप्न आपण पण असं बघितलं आधी लहान असताना. मी आधी लहान होतो ना तेव्हा मी असं रायडर लोकांना हात करायचो गाडीत बसून, किंवा दिसले कुठे की हात वगैरे करायचो. ते एवढं भारी वाटतं ना. असं त्यांची पण ती स्वप्न असेल कुठेतरी आपण पण तसं बनायचंय. हा भाऊ एकटाच चाललाय वाटतं. 1:15 झालाय आणि असं ऊन आहे बाहेर. वातावरण आहे 44 डिग्री दाखवतोय. इतकं घाण उकडतंय ना. आता भूक पण लागली आणि थोडी झोप पण लागली. तर एक ब्रेक घ्यायचा, खायचं डबा आणलेला आपण, आणि जरा मी तर आराम करणार जरा वेळ. जरा आराम करायला आपल्याला जागा भेटली आता. गाडी अडकली गाईज, गाडी अडकली. थांब गाडी बाहेर लावून आलो. होय रे गाडी बाहेर लावून आलो. नको नको खाली जाईल. थांब 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 थांब. ह्याला एवढं एसटी घेऊन पळणं लय अवघड आहे. वगैरे आता आहे ना बरोबर 1:30 वाजलाय. आम्ही तिघं जरा
हॉटेलमध्ये न जेवता घरनं आणलेला डबा जेवतोय, कारण आजचा दिवस ना नाही का नाही, आजचा आणि संध्याकाळचा दिवस आम्हाला घरचं जेवण भेटणार आहे, नंतर मग बाहेरच खायचं. त्यामुळे म्हणलं आपण आपलं घेऊन जाऊ. काय नियोजन आहे महाराज, सांगा जरा. कोथिंबीर वडी, आळू वडी, चपाती, सगळे आंबे 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 मिरची, आंबे पण आहेत, मिरच्या चटण्या सगळ्यांनी आणलेल्या आहेत. खोबऱ्याची चटणी, आणि आज पिठलं. गाड्या आपल्या तिन्ही येतो उभ्या आहेत. मस्त आम्ही शेतामध्ये येऊन बसलोय. 3 वाजले, 2:45 झालेत. जरा आराम झाला, ते झोपले पोरं. संतोष भाऊ आणि मी झोपलो नाहीये, हा एकटाच झोपलाय. घोरत होता घोरत. अरे गँग आईच्या गावात त्याच्या हवा कसला खुकार आहे बघा. अरे भाई नाच करून टाकला डायरेक्ट गाडीच्या बाहेरच. बघा बघा आईच्या गावात याच्या विषय. चला तर अशा प्रकारे आपण ऑफिशियली एमपी मध्ये एंटर करतोय आता. 2च मिनिटं आपण आलो एमपी मध्ये. येऊ शेवटी एक ब्रेक झाला बाबा. आता ते नाही आले अजून भाऊ इकडं. तर आम्ही आता सेंदवच्या पुढे आलेलो आहे. किती किलोमीटर झालं आपलं? 480 काहीतरी आहे ना. हां, जवळजवळ 500 किलोमीटर झालं आमचं. जवळजवळ 500 किलोमीटर झालं आमचं. 8 वाजले 4:30 आणि एक ब्रेक झाला आमचा. आता या ब्रेक नंतर आम्ही थांबणार नाहीये. नॉनस्टॉप इंदोरच्या पुढेच जायचं आहे आपल्याला आता. देवास. कसा विषय, गरमी आहे आणि गरमीमध्ये ना पोटामध्ये पाणी असलं पाहिजे, हायड्रेटेड राहिलं पाहिजे जास्तीत जास्त. पाणी, लिंबू सरबत, उसाचा रस काहीतरी पितच राहा. बघा आता आम्ही 2 बाटल्या. 42 डिग्री टेम्परेचर आहे. 42. आता 4:30 वाजलेले आहेत, पण आता कमीत कमी टेम्परेचर 42 आहे. 42 टेम्परेचरमध्ये आणि त्याच्यावरती हा 2.25 ते 2.5 किलोचा जर्किंग घालून प्रवास करायचा म्हणजे सोपं काम नाही आहे. बघा वरती थोडंसं पाणी पडतं. फोगर लावले होते हॉटेलमध्ये सुद्धा, वरती फॅनच्या वरती फोगर लावले पाण्यासाठी. बरं वाटतंय जरा. तर इथून झाले की आपण नॉनस्टॉप निघायचंय. ते पण वाघोलीचे आहेत, ते उज्जैनला चाललेत. तर या तर आता भरपूर लोक भेटतात. हा आंबो वाळू उन्हात म्हणजे आमचा तर बटाटा वाटत झालता उकडून. पण आम्ही झोपलो ना तासभर तिकडे मागत. हाय की वरद पवळे 9 to 4. हे युट्यूबला आहे, ते युट्यूबला आहे. लय गरम बिरम होत असतं. ओके, असं तू भुगात होणार माझ्या. आता फक्त दिल्लीच्या पुढे जातो पर्यंत नाही, दिल्लीचं पण अजून आम्हाला आहे का रे पाणी? राहू दे तुमच्या सोबत, राहू दे. नाही सोबत नाही, पाणी गरम होते. काय झालं ना पाणी आणले मी. तुमचं ते आयडी हॅपी जर्नी. हॅपी जर्नी. नर्मदे हर हर. नर्मदे पाशी आलो आपण. पर्वत आधी कैलास यात्रा बुलेट वारी ही करत असताना पहिल्या दिवसाचा प्रवास. आणि आता आम्ही पोहोचलेलो आहोत नर्मदा नदीच्या पुलावरती, माहेश्वरच्या तीरावरती. अहिल्याबाई होळकरांचा वाडा आहे. तिथूनच आपण आता पुढचा प्रवास इंदोरच्या दिशेने, जर जमलंच तर देवासच्या दिशेने पोहोचणार आहोत. पहिल्या दिवसाचा प्रवास. धन्यवाद. तर आपण जसं आपण नर्मदेच्या तीरावरती आहे, सॉरी नर्मदेच्या पुलावरती आहे. नाही बघा मागं नर्मदा नदी कशी मस्त दिसते. तुझा मागचा मरगड हलतंय.
डुबुक 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 डुबुक. हे बघा आजचा सनसेट इंदोर मध्ये बघू आपण. तो पण हिमालयन वाला भाऊ आहे, हिमेत साथ देतो. इकडे थांबू. भाऊकडनं व्हिडिओ काढून घेतलाय मी. ब्रोकोड ब्रोकोड. थँक्यू. भाऊने आपल्या युट्यूबला पण सबस्क्राईब केलं. भाऊ तू व्हिडिओ मध्ये दिसणार आज. आता तुम्ही पण व्हिडिओ बघताय तर सबस्क्राईब करा जरा, थोडेसे अजून सबस्क्राईबर्स वाढतील माझे. आणि व्हिडिओ शेअर पण करा. तुम्हाला मी अजून भरपूर काय काय दाखवत जाईल, जागा वगैरे नवीन वेगवेगळ्या गोष्टी. आता आपली पंढरपूरची वारी येणार आहे इथून झाली. तर आता आपण देवास पासून 50 किलोमीटर लांब आहे ना. देवास पासून 50 किलोमीटर लांब आहे. आणि अंदाजे 1 पाऊण तासात आपण जाऊ तिकडं, मग मुक्काम. एवढंच अपडेट. चला, रोड मस्त, चंद्र मस्त, सूर्यास्त झालाय. आता किरणदादा पुढे असणार आहे, मी मध्ये असणार आहे, मी भाऊ माग असणार आहे. मडचुडीतोला काकांनी आता गाडी ठोकली असते, मला हात करण्यात आला. काकांना पण नमस्कार. काका पण एकेकाळी रायडर होते वाटतं. काकांचं असं म्हणणं आहे त्यांना हातच करायचा आहे. संतोष भाऊचं लक्षच नाही. आणि बघा आता किरणदारापाशी गाडी स्लो केली त्यांनी. किरणदाराचं पण लक्ष नाही. काकांना तर मीच हात देतो जाऊन. काका वन साइड मर्सिडीज पळवतात. 723 किलोमीटर चालली, म्हणजे 323 किलोमीटर चालली आता. बरो अभी तेरा नाम क्या है? तू इतना शर्माता, मैं लड़की है क्या तू? देख देख दिखेगा तू सब जगह. 30 किलोमीटर जायचे आणि आता लागले ट्रॅफिक. हो ऍक्सिडेंट बघ कसं झालंय. पया 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 पया. डायरेक्ट गाडी पुलावरती. ट्रकवाल्यांनो गाडी नीट चालव जरा बाबा. उज्जैन 37 किलोमीटर. हर हर महादेव. काल इथनच पाय पडतो तुम्हाला. आता महाकालचं बाहेरून दर्शन घेऊन आपण निघालोय देवासकडे. मला वाटतं देवासाला थोडंच राहिलंय. आणि आता माझं डोकं जाम दुखायला लागले, कारण दुपारचं ऊन आहे ना, असलं बेकार होतं ना, लय खतरनाक होतं, लय घाण, एवढं घाणेरडून होतं ना. चालतं या पुढं. जो उज्जैनला लेफ्ट जातो ना, लेफ्ट उज्जैनला, तिथं लेफ्ट न सरळ यायचं आपल्याला. सरळ आले की लगेच ना पुलावर चढता लगेच लेफ्ट मारायचं आहे. अशा प्रकारे आत्ता बरोबर 9:15 आणि मी जाम झाले. मला झालं मायग्रेन. आता मी झोपणार आहे. आणि बघा इथं डेटा ट्रान्सफरला लावलं आहे. आणि आता काय मी ब्लॉग एडिट करणार नाही आहे, त्यामुळे 2 दिवसांनी तुम्हाला ब्लॉग बघायला भेटेल. चला आता वाजत 10 ना. आता 10 वाजत बरोबर. आणि अशा प्रकारे आजचा दिवस आम्ही समाप्त करतोय. आम्ही सगळे जेवायला बसलोय. भाऊ आजच्या दिवसाला सार सांगा मला पटकन, काय होता? आदि कैलास यात्रेचा आजचा पहिला दिवस. आणि आम्ही आज पुणे ते देवास हे 649 किलोमीटरचं अंतर पूर्ण केलं आहे.
44 किलोमीटर डिग्री तापमान असतानाही खूप खडतर असा प्रवास झालेला आहे आजचा पूर्ण दिवसाचा आणि साधारणतः 8 वाजता आम्ही मुक्कामी पोहोचलेलो आहोत देवास येथे. धन्यवाद. तर असा विषय होता. देवासमध्ये आम्ही आलोय आणि मला झाला आहे मायग्रेन, त्यामुळे मी झोपलो होतो, त्यामुळे थोडं राईस खातोय आणि इथं मस्त किराणाचा पण जेवतोय. तर चला आता भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. हे ब्लॉग थोडे उशिराच येणार आहे कारण 2 दिवस आम्ही आराम करणार होतो, त्यामुळं जरा ट्रॅव्हलिंगमुळं. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही आमची उत्तराखंडची ट्रिप बघत राहा. चला बाय बाय. अजून आम्हाला 3-4 जण जॉईन होणार आहे, ते पण बघा. बाय बाय.